नमस्कार. आज आपण डिसेंबर 2019चा क्वेश्चन पेपर बघत आहोत. सगळ्यात पहिला प्रश्न, भाषण व संभाषण ही कौशल्ये पुढीलपैकी कोणत्या कौशल्यावर आधारित असतात? श्रवण कौशल्यावर आधारित असतात. बोलणारा आणि ऐकणारा यांना जोडणारा पूल कोणता? भाषा. भाषण फक्त संदेश वहनाचेच कार्य करते असे नव्हे, तर साहित्य निर्मितीबरोबरच इतर ललित कलांच्या निर्मितीचेही कार्य करते. उत्तरार्ध चूक आहे, याचा फक्त पूर्वार्ध बरोबर आहे, म्हणजे 3 नंबर. समास ओळखायचा, तर अव्ययी भावमध्ये ऑफकोर्स पहिला पद मुख्य असतं, दुसरं गौण असतं, म्हणजे याचा पहिलाच नंबरचं उत्तर आहे. अव्ययी भाव समास, पहिले पद मुख्य, दुसरे गौण. तत्पुरुषला दुसरे पद इम्पॉर्टंट, पहिले गौण. द्वंद्वामध्ये दोन्ही पण पदं मुख्य आणि बहुव्रीहीमध्ये दोन्ही पदे महत्त्वाची नसतात. तिसराच अर्थ त्याच्यातून निघतो, म्हणजे पहिला. पुढील अलंकार ओळखायचा, जो अंबरी उफळता क्रूर लागत आहे, तो चंद्रमा नित तनुवरी डाग लाहे. अतिशयोक्ती अलंकार आहे हा. घरी जाण्यापूर्वीच वातावरण थंडावले. ह्याचा अलंकार आहे भावकर्तरी प्रयोग. घरी जाण्यापूर्वीच वातावरण थंडावले, भावकर्तरी प्रयोग. स्वनिम काल्पनिक असतो आणि स्वनंतर हे स्वनिम कल्पनेची प्रात्यक्षिके असतात. हे पूर्ण विधान बरोबर आहे. स्वनिम काल्पनिक असतो आणि स्वनंतरे ही स्वनिम कल्पनेची प्रात्यक्षिके असतात. भाषेने व्यक्तीचा जगण्याकडे बघण्याचा दृष्टिकोन तयार होतो, असा निष्कर्ष कोणी काढलाय? बेंजामिन ली वोर्फ यांनी. मराठी भाषेत शब्दांचा भरणा व्हावयास हवा असेल तर निरनिराळ्या पेशातील धंद्यातील रूपके भाषेत प्रविष्ट व्हावयास हवी, असे प्रतिपादन श्री म माटे यांनी केले. प्रसारमाध्यमांमुळे प्रमाण भाषेचे केंद्रवर्ती क्षेत्र संक्रमण प्रसारण केंद्र जसे विस्तारले जाते, त्याबरोबरच बोलींचाही विस्तार होऊ लागतो. बोलीचा विस्तार ह्याच्यामध्ये होत नाही, फक्त प्रमाण भाषा विस्तारायचंच कार्य प्रसारमाध्यम करता, म्हणजे उत्तरार्ध चूक, पूर्वार्ध बरोबर. मनुष्य मात्राने निसर्गावर म्हणजे प्रकृतीवर संस्कार करून संस्कृती सिद्ध केली, म्हणून संस्कृती ही साहित्याप्रमाणेच निसर्गदत्त नसून मानवनिर्मित आहे, असे मत कोणाचे? सदा कराडे यांचा. नाट्य, काव्य, संगीत या ललित कलांप्रमाणेच तमाशा, ललित, दशावतार या लोककलांवरही नारदीय कीर्तनाचा प्रभाव आढळून येतो. हे संपूर्ण विधान बरोबर आहे. लेखकाचा काळ व त्या काळातील साहित्याची नियतकालिके आणि लेखक यांच्या जोड्या जोडायच्या. तर एक आपल्याला कन्फर्म माहिती की करमणूकचं संपादन हरिनारायण आपटे यांनी केलंय, म्हणजे याचं पहिलंच उत्तर असणार आहे. कसं बघू? करमणूक ह.ना. आपटे. मासिक मनोरंजन V.C. गुर्जर, यशवंत किर्लोस्कर, फडके, खांडेकर आणि सत्यकथा अभिरुची गोखले गाडगे. पहिलाच ऑप्शन. इंग्रजी शिक्षण घेतलेल्या नवशिक्षक विद्वानांनी स्टुडंट्स लिटररी अँड सायंटिफिक सोसायटी या नावाची संस्था कोणत्या साली सुरू केली? ती आहे 1848 साली. साहित्यातील अश्लीलतेसंदर्भात पुढीलपैकी कोणत्या लेखकावर खटला दाखल करण्यात आला होता? बासी मर्ढेकर. लयबद्ध सिद्धांत त्यांनी मांडलेला आहे. बासी मर्ढेकर यांच्यावर अश्लीलतेसंदर्भात खटला नोंदवण्यात आला होता. ज्ञान प्रसारासाठी वसंत व्याख्यानमाला व ग्रंथागारांचे संमेलन हे 2 उपक्रम कोणत्या संस्थेने सुरू केलेत? सार्वजनिक सभा, पुण्याची. भाषा, साहित्यकला आणि संस्कृती या पुस्तकाचा लेखक आहेत सदा कराडे. संस्कृतीच्या संदर्भात त्यांनी मॅक्सिमम लेखन केलेलं आहे, सदा कराडे. वाङ्मयी अभिरुची ही जीवनातील व्यावहारिक अभिरुचीला फारशी सोडून असणार नाही, ही भूमिका पत्करावी लागेल, असे मत कोणाचे? रा. श्री जोग यांचं आहे ते मत. वाङ्मयीन अभिरुची ही जीवनातील व्यावहारिक अभिरुचीला फारशी सोडून असणार नाही, ही भूमिका पत्करावी लागेल. रा. श्री जोग. यंत्रांनी का बेकारी वाढते हा निबंध कोणाचा आहे? वि.दा. सावरकर यांचा. वि.दा. सावरकर. यंत्रांनी का बेकारी वाढते. 1931 साली हैदराबाद येथे झालेल्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण होते? श्री व्य. केतकर. ज्ञानकोश यांनीच बनवलेला आहे. श्रीधर व्यंकटेश केतकर. 1931 सालचं मराठी साहित्य संमेलन हैदराबाद. प्राच्यविद्या शास्त्रज्ञांच्या मते
भारतीय साहित्य म्हणजे संस्कृत, प्राकृत व अपभ्रंश या भाषांमध्ये निर्माण झालेले साहित्य असून या संज्ञेचा वापर मेकॉले यांनी पोचेस्टा व तुशीने आणि मॅक्स मुलर यांनी प्रशंसा व श्रद्धेने केला आहे. पूर्ण विधान बरोबर आहे. प्रत्येक साहित्यकृतीचे प्रभव कारण म्हणजे प्रतिभा असते. प्रभव कारण म्हणजेच प्रतिभा. शेक्सपियर, मॉलेयर, इब्सेन आणि इलियट यांचा प्रभाव भारतीय लेखकांवर पडला. तसेच भारतीय उपनिषदांचा, तत्वज्ञानांचा प्रभावही पाश्चात्य लेखकांवर पडला आहे. पूर्ण विधान बरोबर आहे. भाषांतरात काव्य प्रकारावरच अधिक अन्याय होतो ही भूमिका कोणाची? मकरंद परांजपे यांची. भाषांतराच्या संदर्भात उगम भाषा व लक्ष्य भाषा यांमध्ये असणाऱ्या भेदांमुळे निर्माण होणाऱ्या समस्येला कोणती समस्या म्हणतात? भाषेमुळे निर्माण होते म्हणून भाषिक समस्या असणार. भाषिक समस्या. प्रभाव केवळ अनुकरणानुमेय नाही तो प्रेरणादायक असावा असं मत कोणाचं आहे? वसंत बापट यांचं. प्रभाव केवळ अनुकरणानुमेय नाही तो प्रेरणादायक असतो. वसंत बापट. नेक्स्ट, सुमित हा रचना प्रकार इंग्रजीतून मराठीत आला असला तरी तो मूळ इटालियन भाषेतून इंग्रजीत आलेला आहे. हे पूर्ण विधान बरोबर आहे. सुमित हा रचना प्रकार इंग्रजीतून मराठीत आला असला तरी तो मूळ इटालियनमधूनच इंग्रजीत आलेला आहे. अनुवाद भाषा व्यवहारात सर्वव्यापी, सर्वगामी आणि सहज स्वाभाविक आहे. भाषांतर हा अनुवादाचा विशिष्ट औपचारिक प्रकार आहे. हे विधान कोणाचे आहे? त्र्यवी सरदेशमुख यांचे. अनुवाद भाषा व्यवहारात सर्वव्यापी, सर्वगामी आणि सहज स्वाभाविक आहे. भाषांतर हा अनुवादाचा विशिष्ट औपचारिक प्रकार आहे. त्र्यवी सरदेशमुख. चतुर्दर्शक, चतुर्दर्शपदी, चतुर्दर्शिनी या नावाने उल्लेखित जाणारा काव्य प्रकार कोणता? तो आहे सुनीत. सुनीतलाचे ऑप्शनल नाव आहे सुनीत. मनोज बसू यांच्या स्वर्णसज्जाचे मराठी भाषांतर कोणी केले? सरोजिनी कमतनूरकर. सरोजिनी कमतनूरकर. स्वर्णसज्जा. (1812 ते 1871) या काळातील लोकसाहित्याच्या अभ्यासाला कोणता कालखंड म्हणतात? त्याला म्हणतात भाषाशास्त्रीय अभ्यासाचा कालखंड. लोकसाहित्य ते लोकभ्रमातून आणि अभ्याससृष्टीतून निर्माण झालेले असते असा विचार कोणी मांडला? बॉटकिन यांनी. लोकसाहित्य हे लोकभ्रमातून आणि अभ्याससृष्टीतून निर्माण झालेले असते. बॉटकिन. लोकतत्त्वीय अध्ययन पद्धतीचा अवलंब करून पुशिरेगे यांच्या कवितेतील आर्ष प्रतिमा शोधण्याचा प्रयत्न कोणी केला? तर समीक्षा करण्याचं काम नेहमीच गंगाधर पाटील यांनी केलेले. गंगाधर पाटील. लोकसाहित्यातील भाषेला स्थळ आणि समाज यांनी बद्ध करता येत असले तरी कालबद्ध करणे कठीण असते. हे विधान कोणाचे? ना. गो. कालेलकर यांचे. केवळ सामाजिक परिवर्तन एवढेच दलित साहित्याचे उद्दिष्ट नाही तर पर्यायी समाज व्यवस्थेस विरोध करणे हे त्यांचे मूळ उद्दिष्ट आहे. संपूर्ण विधान चूक. सूर्यफुले हाती ठेवणारा फकीर हजारो वर्षानंतर लाभला. आता सूर्यफुलासारखे सूर्योन्मुख झालेच पाहिजे अशी आपल्या कवितेची प्रेरणा कोणी व्यक्त केली? नामदेव ढसाळ यांनी. मुक्काम पोस्ट देवाचे गोठणे हे आत्मकथन कोणाचे आहे? माधव कोंडविलकर यांचे. मुक्काम पोस्ट देवाचे गोठणे माधव कोंडविलकर. कथासंग्रह आणि कथाकार यांच्या जोड्या जोडायच्यात. त्याचं उत्तर 1 नंबरचं बघू कसं. माळावरची मैना आनंद यादव, गाफलत दमा मिराजदार, वांगी उद्धव शेळके आणि बोळवण रारव बोराडे म्हणजे पहिलं सदस्य. बारी कोणत्या जमातीचे जीवन चित्रण करत आहे? तर ते आहे बेरड. बेरड जमातीचं चित्रण बारी यामध्ये करण्यात आलेलं आहे.
साहित्याचा इतिहास सांगणे म्हणजे भूतकाळाचा वेध शोध घेणे नव्हे, तर भूतकाळाचा दर साहित्यिक पिढीच्या वतीने वेध घेणे. पूर्वार्ध चूक आहे, उत्तरार्ध बरोबर आहे. भूतकाळाचा वेधही त्याच्यात घ्यावाच लागतो. उत्तरार्ध बरोबर आहे. संत कवी तुकाराम यांचे शिष्य कोण? बहिणाबाई. तुकारामांचे शिष्य बहिणाबाई. साठी संवत्सर ही रचना कोणाची आहे? शेख मुहम्मद यांची. साठी संवत्सर शेख मुहम्मद. कोणी केलेले वेणी सहार हे मराठी भाषांतर इसवी सन 1857 मध्ये प्रकाशित झाले. ते आहेत परशुराम पंत गोडबोले. वेणी संहार परशुराम पंत गोडबोले. नाटककार आणि त्यांच्या जोड्या लावायच्या. ते एक आपल्याला कन्फर्म माहिती पाहिजे. श्री कृष्ण कोल्हटकर यांचं आहे मूकनायक. तर शेवटचं उत्तर असेल याचं 4 नंबरचं हे. कसं बघूया. रा र गडकरी राजसन्यास, र के अत्रे घराबाहेर, मामा वरेडकर भूमिकन्या सीता आणि श्री कृ कोल्हटकर मूकनायक. दिवा जळू दे सारी रात हे नाटक कोणी लिहिले? मधुसूदन कालेलकर. दिवा जळू दे सारी रात मधुसूदन कालेलकर. कोणत्या कथेत नियतिवाद आढळतो? कोणाच्या कथेमध्ये? तर ते आहे जी ए कुलकर्णी यांच्या कथेमध्ये नियतिवाद आढळतो. असो बहुत सुंदर संपन्न की महा प्रिय आमचा एक महाराष्ट्र देश हा, असं कोणाचं मत आहे? श्री कृ कोल्हटकर यांचं. पुढीलपैकी कोणता कविता संग्रह मंगेश पांडगावकर यांचा नाही? फक्त गजांजली हा त्यांचा नाही. बोलगाणी, उत्सव आणि जिप्सी पाडगावकरांचे आहेत. बोलगाणी, उत्सव आणि जिप्सी त्यांचे आहेत. ग्रेस यांच्या पुढील साहित्य कृतीत कविता संग्रह कोणता आहे? ग्रेस यांचा आहे राजपुत्र आणि डाले. ग्रेस, राजपुत्र आणि डाले. पुढचा प्रश्न. परिवर्तन म्हणजे व्यक्ती किंवा वस्तूत आतून आणि परस्परांमध्ये काळबाधित घडणाऱ्या फरकांचा क्रम होय. ही परिवर्तन या संकल्पनेची व्याख्या कुणी केली आहे? ते आहेत रावसाहेब कसबे. परिवर्तनाची व्याख्या रावसाहेब कसबे. देव भावाचा भुकेला याती कळे नाही त्याला या शब्दात भक्तिभावाचे सामर्थ्य कोणी व्यक्त केले? ते आहेत संत नामदेव यांनी. अनियतकालिकांच्या चळवळीतील साहित्यिकांनी निषेध म्हणून कोणत्या नियतकालिकांची होळी केली? ती आहे सत्यकथा. अनियतकालिक चळवळीतील साहित्यिकांनी सत्यकथेचा निषेध म्हणून होळी केली होती. त्याच्यातलं एक माहिती पाहिजे आपल्याला. वाळूचा प्रियकर हे मल्लिका अमर शेख यांचं आहे. त्यानंतर पौर्णिमा आहे हिरा बनसोडे. मी भिडू पाहते समग्राशी डोळा हे आहे प्रज्ञा पवार. आणि दिशा आहे ज्योती लांजेवार यांचं. त्याचं उत्तर 4थ्या नंबरचं. फकीरा ही लोकइतिहासाची कहाणी आहे. वंचितांचा इतिहासच त्यांनी गौरव स्वरूपात फकीरामध्ये मांडला आहे. फकीरा हा वंचितांच्या इतिहासातील नायक आहे. फकीरा कादंबरीचे ग्रामीण साहित्य चळवळीतील महत्त्व कोणी मांडलेले आहे? एकनाथ पवार यांनी. फकीरा एकनाथ पवार. आदिवासी साहित्य चळवळीला दिशा देणारा आदिवासी कवींचा पहिला प्रातिनिधिक कविता संग्रह कोणता? मोहोळ. आदिवासी साहित्य चळवळीला दिशा देणारा मोहोळ. आंबेडकरी साहित्य चळवळीतील स्त्रियांचा सहभाग स्पष्ट करणारा ग्रंथ कोणता? आम्हीही इतिहास घडविला. जेवढे पुरुष तेवढे मदनाचे पुतळे, जेवढ्या स्त्रिया तेवढ्या तिलोत्तमा. प्रत्येक शोकस्थळी मरणासारखा शोक व आनंदस्थळी स्वर्गासारखा आनंद, असे अव्वल इंग्रजी खंडातील कादंबऱ्यासंबंधी कोणी म्हटले? काबा मराठे असं त्यांचं मत होतं. आजकालच्या मराठी वाङ्मयावर श किरण हा लेख कोणी लिहिलाय? ते आहेत अशोक शहाणे. किरण अशोक शहाणे. रामायणातील संस्कृती संग्रह या ग्रंथाचे लेखक अरुण कांबळे. प्रश्न रिपीट झालेला आहे. रामायणातील संस्कृती संघर्ष अरुण कांबळे. द्वितीय महायुद्धातील भीषण नरसंहाराचे वर्णन करणारी नागासाकीचे अंध हे एक कविता कोणाची आहे?
ती आहे वाराकांत. नागासाकीचे बंधर वाराकांत. आधुनिक युगातील मानवाच्या परात्मतेचे व संगततेचे चित्रण कोणत्या नाटकातून पाहावयास मिळते? 1-0 बाजीराव. त्र्यंबक खानोलकर यांचा 1-0 बाजीराव. महानगरीय जीवनाचे अंधस्तर कोणाच्या कादंबऱ्यामधून साकार झाले आहे? भाऊपाध्ये. महानगरीय जीवनाचे अधस्तर कोणाच्या कादंबऱ्यामधून साकार झाले आहे? भाऊपाध्ये. आदिवासी साहित्याची चळवळ अद्यापही जोरकस व्हायची आहे. अनेक अंगांनी त्या साहित्याचे सामर्थ्य वाढवायचे आहे आणि अनेकांना आत्मभान देखील यायचे आहे. पण अशा प्रारंभिक बाल्यावस्थेतील वाटचालीत या चळवळीचे बळ खच्ची करण्याचे सहकार्य काही स्वयंघोषित ठेकेदार करत आहेत. ही बाब निश्चितच या वाङ्मयीन प्रवाहाच्या दृष्टीने अपायकारक नाही. हे विधान आहे मधुकर वाकोडे यांचं. कालवारी आणि दुःख सहनाच्या वाटेवरती या कविता संग्रहाचे कवी कोण? सायमन मार्टिन. इस्लामचे भारतीय चित्र या ग्रंथाचे लेखन कोणी केले? हमीद दलवाई. इस्लामचे भारतीय चित्र ग्रंथ हमीद दलवाई. मार्क्सवादी विचार दृष्टी व्यक्त करणारी बंधनाच्या पलीकडे ही कादंबरी कोणी लिहिलेली आहे? पु य देशपांडे यांनी. बंधनाच्या पलीकडे पु य देशपांडे. गवत फुला हा बाल कविता संग्रह कोणी लिहिला आहे? इंदिरा संत. गवत फुला इंदिरा संत. यंत्रांच्या काळजातील आर्त स्वर तुझ्या कंठात आकार घेऊ दे, उडणाऱ्या नाडीचे जागते ठोके त्याचा घंटारव अंतरात घुमू दे. या ओळी कोणाच्या कवीची आहे? कोणाच्या कवितेतील किंवा लेखातील आहे? नारायण सुर्वे. ज्या शास्त्रीय विवेचनाला आज आपण साहित्यशास्त्र म्हणतो त्याचे जुने नाव अलंकारशास्त्र असे आहे, असं मत कोणाचे? ग. देशपांडे यांचं. ग. देशपांडे. केवळ काव्यशास्त्रावर लिहिलेले सर्वात प्राचीन उपलब्ध 2 ग्रंथ कोणते? 3 नंबरचा भामहचा काव्यालंकार आणि दंडीचा काव्यदर्शन. जोडा लावायच्या. त्याचं उत्तर पहिलंच आहे. बघू कसं. स्वायत्त तादात्म्य द. के. केळकर. सविकल्प समाधी न. ची. केळकर. आत्मोपम्यपूर्वक परकाया प्रवेश वाम जोशी आणि प्रत्याभिज्ञा रूपा कुलकर्णी. जेव्हा एका वस्तूवर दुसऱ्या वस्तूचा आरोप केला जातो तेव्हा ती गौणी लक्षणं होते आणि जिच्यावर आरोप करायचा आहे ती वस्तू अंतर्धान पावते तेव्हा साध्य वसाना लक्षणं होते. याचा फक्त उत्तरार्ध बरोबर आहे. रीतिविचारासाठी मार्गविचार हा शब्द प्रथम कोणी मांडला? दंडी यांनी. रीतिविचारासाठी मार्गविचार दंडी. दत्त संप्रदायातील ग्रंथ कोणता आहे? गुरु लीलामृत. गुरु लीलामृत. भेदाभेदाचा अग्रह उदंड तुची विघ्न समूह प्रचंड तया ते नाशिता जो वक्रतुंड तया नमस्कारी असे गीता टीकेच्या प्रारंभी कोणी म्हटले? अंबर हुसेनी. आपल्याला माहिती आहे की अंबर हुसेनीने गीता टीका केलेली आहे. गीतेवर टीका अंबर हुसेनीने केलेली आहे. एकनाथी भागवत हा एकनाथ महाराजांचा ग्रंथ असून तो भागवताच्या दशम स्कंधातील श्लोकांवर आधारित आहे. याचं उत्तरार्ध चूक आहे आणि पूर्वार्ध बरोबर आहे. कथाकल्पतरू या मूळ संस्कृत ग्रंथावरूनच त्याच नावाचा मराठी ग्रंथ लिहिलाय कृष्ण याज्ञवल्की यांनी. कृष्ण याज्ञवल्की. मराठीत पद्यात्मक इतिहासाची परंपरा शिवकाळातील पोवाड्यापासून मांडण्यापेक्षा तत्पूर्वीच्या ओवीबद्ध इतिहास असलेल्या या बखरीपासून मांडणे योग्य होईल. हे कोणत्या बखरीबाबत आहे? महिकावतीची बखर. साहित्य प्रकारातील म्हणजे फॉर्म्स ऑफ लिटरेचरमधील फॉर्म या शब्दासाठी मराठीतील कोणता शब्द प्रतिशब्द वापरला जात नाही? तो आहे रचना. रचना वापरला जातो. घटनाक्रमाशिवाय कोणता साहित्यक्रम निर्माण होऊ शकत नाही? घटनाक्रमाशिवाय कथा निर्माण होऊ शकत नाही. खंडकाव्य म्हणजे महाकाव्याचा एखादा खंड शोभेल असे काव्य असते आणि खंडकाव्य हे अखंड काव्यच समजले पाहिजे.
त्याचं उत्तरार्ध चूक आहे, पूर्वार्ध बरोबर. कादंबरीला लेबल कोणत्या निकषाने लावले जाते? त्याची समस्या कोणती त्याच्यावरून त्याला लेबल लावलं जातं. चरित्राचे अव्वल साधन कोणतं आहे? रोजनिशी. याच्यामध्ये आपण त्याला अव्वल साधन मानू शकतो. पोवाडा हा पुढीलपैकी कोणत्या संस्कृतीमधील मानला जातो? जनप्रिय संस्कृतीतील पोवाडा मानला जातो. सुखांतिकेचे लक्षण विनोदन नसून विनोद असते, त्यामुळे तिचा प्रवास क्लेशापासून समस्तेकडे व्हावा लागतो. त्याचा पूर्वार्ध चूक आहे, उत्तरार्ध बरोबर. रंगमंदिराबाहेरच पुढीलपैकी कोणत्या स्वरूपाचे नाटक होते? पथनाट्य. रंगमंदिराबाहेर पथनाट्य सादर होतात. पुढीलपैकी कोणी कॅथार्सिसचा सौंदर्यशास्त्रीय अर्थ न लावता नीतिशास्त्रीय अर्थ लावलाय? ते आहेत लेसिंग. त्यांनी त्याचा नीतिशास्त्रीय अर्थ लावलाय, लेसिंग. महात्मे हो योखटे केले ऐसेनी युत हिंसा केली असे म्हणून चक्रधर स्वामींनी कोणाची कामगिरी केली? घोडाचुडीच्या शिष्याची. ते गेले तर काय माझ्या कपाळाचे कातडे थोडेच काढून दिले आहे, असे उद्धार कोणाचे? लक्ष्मीबाई टिळक यांचं स्मृतिचित्रे हे आत्मकथन खूप प्रसिद्ध आहे. त्याच्यातलंच ते वाक्य. एक एक सखे बाई नवलनी सांगू काही, त्रैलोक्याचा धनी तो हा यशोदेस म्हणतो आई. कोणाचा आहे? संत एकनाथांचा. कृष्णाजी अंक सभासद यांना शिवछत्रपतींचे चरित्र लिहिण्याची आज्ञा कोणी केली आहे? राजाराम महाराजांनी. हा प्रश्न रिपीट झालाय. मुलांनी मॅट्रिक नंतर कोण व्हावे अशी बेबी कांबळे यांची इच्छा होती आणि त्यांच्या पतीची पण इच्छा तीच होती, वकील. मुलाने मॅट्रिक नंतर कोण व्हावे अशी बेबी कांबळे यांच्या पतीची इच्छा होती, वकील व्हावे अशी त्यांची इच्छा होती. तात्याला परड्यातले लिंबाचे झाड का तोडायचे होते? कारण त्यांच्या मते लिंबाचे झाड हे विजेला दार्जिने आहे असे त्यांना वाटत होतं. तुला काय कविता ऐकवायच्या? गणपती आणि दत्तांची गोकुळ चित्र जपणारी तू. हा आहे रजनीकांत आणि रमा यांच्यामधला संवाद. काटेरी बावळीचा रस्ता काही कमी सुंदर नसतो आणि पाहू नये म्हणून ती नदीच्या पात्रापात्रानं चालत बावळीमधून धनगरवाड्याची टेकडी खुंदलत वर येतो. हे वर्णन कोणत्या कलाकृतीतले? हिंदू जगण्याची समृद्ध अडगळ. सिद्धार्थ महाविद्यालयात उर्मिला पवार यांची कोणाशी ओळख झाली ज्यामुळे त्या मैत्रिणीने संघटनेत जाऊ लागल्या? हिरा भोसले. तर इथे आपण डिसेंबर 2019 ऑनलाईनचा जो पेपर होता तो कंप्लीट केलाय. लवकरच आपण पुढच्या क्वेश्चन पेपर आपण कंप्लीट करूया. धन्यवाद.